महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनीच स्थापलेला धम्म आणि त्याच धम्मावरती वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ, यात्रेंना वंदन, अभिवादन. त्याचबरोबर बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवणाऱ्या सम्राट अशोकांना अभिवादन आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीही विनम्र अभिवादन. आज तारीख आहे 29/7/2024. आज वर्षावास 2024चा 9वा दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत चित्तवग्ग मधील गाथा 7वी, ज्यामध्ये म्हटलेलं आहे, अनवसुत चित्तस्य अन्वन्वाहती चेतसो पुण्य पाप विहीनस नथी जागरतो भय. अर्थात स्थिर चित्त, मलरहित चित्त असणाऱ्या पाप पुण्यविहीन जागृत मानवास कशाशी भय नसते. जसं चित्ताचा पहिला विकार हा भयच आहे. भय हे चित्ताला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत सतावत असते. परंतु प्रज्ञावंत व्यक्ती ध्यान साधना, चिंतन, मनन करून तथागतांच्या सांगितलेल्या मार्गाला अनुसरून आपले चित्त स्थिर करतो. चित्ताचे मल पण आहेत, ज्याला आपण काम म्हणतो, क्रोध म्हणतो, लोभ म्हणतो, मोह म्हणतो, माया म्हणतो, आसक्ती म्हणतो, वगैरे 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 इत्यादी नावे आहेत. ह्या सर्वांमधून चित्ताची सोडवणूक करून चित्तास मलरहित करतो तो खरा प्रज्ञावंत. तसंच चित्त पापपुण्याच्या तापातून आणि पापपुण्याच्या व्यापातून तो मुक्त करतो, कारण सर्व साधनेद्वारे तो जागृत झालेला असतो, जो प्रज्ञावान असतो, जो प्रज्ञावान मानव असतो. आणि जो जागृत आहे त्याला कशाचेच भय न राहत नाही, कारण एकदा जागृती झाली की भय राहत नाही. एकदा रात्र संपली, सूर्याचा प्रकाश चमकला की रात्रीचं भय निघून जातं. तसंच हे पाप पुण्य आणि चित्ताचे मल यातून तो स्वतःला मुक्त करतो आणि त्यामुळे तो भयमुक्त अवस्था मनाच्या चित्ताला निर्मळ करते. आणि भयरहित आयुष्य हे पौर्णिमेच्या चंद्रासारखे पूर्ण असते, त्याच्यात अपूर्णता कुठेच नसते. म्हणून भयमुक्त चित्त, भयरहित चित्त असणारा मानव कशालाही घाबरत नाही. म्हणूनच चित्तवग्गच्या 7व्या गाथेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे, स्थिर चित्त, मलरहित चित्त असणाऱ्या पापपुण्यविहीन जागृत मानवास कशाची भय नसते. आज इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.